भद्रावतीत कृषी उत्पन्न बाजार समितीवरून राजकीय वाद चांगलाच चिघळला। शिंदे आणि डुकरे यांच्यात तीव्र तणाव। भद्रावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीवरून निर्माण झालेल्या राजकीय वादानंतर येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी लाईव्ह चंद्रपूरकडे दिलेल्या मुलाखतीत आरोप केले आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असून त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी खोटे आरोप घातले जात आहेत। या प्रकरणाची सुरुवात डुकरे यांनी शिंदे यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे तक्रार नोंदविल्यानंतर झाली। यानंतर शिंदे यांनी माध्यमांतर्फे आपली बाजू मांडताना सांगितले, मला जीवे मारण्याची धमकी येत असल्याने माझ्याबद्दल कुरघोडी करण्यासाठी विरोधी पक्षाजवळ काहीच उरले नाही, म्हणूनच असे खोटे आरोप माझ्यावर केले जात आहेत। भद्रावतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे यांचेच वर्चस्व असल्याचे मानले जाते। मात्र शिंदे यांच्या भाजपमध्ये होत्या प्रवेशामुळे बरेच शिवसैनिक कार्यकर्तेही त्यांच्या सोबत भाजपमध्ये गेले। यामुळे बाजार समितीची सत्ता उलटली आहे। या पार्श्वभूमीवर उबाटा शिवसेना गटाचे डुकरे यांना नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे। शिंदे यांच्या विरुद्ध डुकरे यांनी नोंदवलेल्या तक्रारीबद्दल शिंदे यांनी पल्ला पलटला आहे। शिंदे यांचा आरोप आहे की डुकरे यांनी मारहाणीचा बनाव करून माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे। अशा प्रकारे दोन्ही गटांमधील तणाव वाढताना दिसत आहे आणि भद्रावतीत राजकीय वातावरण अत्यंत तणावग्रस्त बनले आहे। भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती माझ्या नेतृत्वात आम्ही निवडून आणली आणि त्या बाजार समितीमध्ये सभापती दिल्यानंतर त्याचं कामकाज बरोबर नाही, संचालकाला विश्वासात तो घेत नव्हता, म्हणून अविश्वास संचालकांनी आणला आणि अविश्वास पारित झालं म्हणून माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी सभापतीची निवड लावली आणि त्या निवडमध्ये माझ्या नेतृत्वातलं बहुमत असल्यामुळे तिथे सभापती बसवायचा होता आणि त्या परिस्थितीमध्ये माझं जे कामकाज चालू आहे, समाजसेवेचं असो, दिवस रात्र मी जे काम करतो त्या कामकाजाच्या याच्यावर प्रेरित होऊन 3 संचालक जे काँग्रेसचे होते त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय हंसराज आमचे छोटे बंधू आमदार करण देवते यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश झाल्यानंतर जे काही तिथं इलेक्शन होतं ते लोकशाही पद्धतीने इलेक्शन होतं। लोकशाही पद्धतीनं सगळ्याला मुभा होती, त्याच्यामध्ये फॉर्म भरला आणि त्याच्यामध्ये आमचा राजू टोंगे हा माजी डोंगे उपसरपंच चेकबराज हे सभापती झाले, शिक्षित आहे आणि एक मतानं 13 लोकांच्या यांनी तो तिथे सभापती झाला। त्यानंतर तिथे आमच्यातलेच सभापतीसाठी फॉर्म भरला, त्यांना ते जे विरोधक होते त्यांना 5 मतं मिळाली आणि हे होत असताना त्या ठिकाणी जेव्हा मी त्यांच्या स्वागतासाठी जात होतो तर तिथे काही गुंडे लोक हे सर्व घेऊन उभे होते आणि स्वतः हे मद्यधुंद अवस्थेत होते आणि तिथे त्यांचा जो प्रकार होता तो प्रकाराच्या याच्यावर मी माझं मत व्यक्त केलं की ही बरोबर बाब नाही आहे। लोकशाहीत सगळ्याला अधिकार आहे, पण हे जे तुम्ही लावला आहे नेहमी सहकारचे या 2-2.5 वर्षापासून इलेक्शन झाले का तुम्ही गुंडे आणतात, दादागिरी करतात, हे योग्य नाही। आणि यापूर्वीसुद्धा त्या भद्रावती तहसील असो, वर्धा तहसील असो, जेव्हा जेव्हा सहकार क्षेत्रातील निवडणुका झाल्या त्यावेळेससुद्धा अशीच दादागिरी केली। इथपर्यंत नाही तर मला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली व पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावर मला त्यावेळेस शासनाकडून सुरक्षासुद्धा पुरवल्या गेली आहे आणि आतासुद्धा मला अशा यांच्या निव्वळ धमक्या येतात। मी धमक्याला भिणार नाही, मी 24 तास सामाजिक सेवा करणार आहोत। त्यामध्ये भद्रावतीच्या ठाणेदारांनी कोणतीही प्राथमिक चौकशी न करता निव्वळ राजकीय लोकप्रतिनिधीच्या दबावावर तो माझ्यावर गुन्हा दाखल केला। इतकंच नाही तर अपात्र गुन्हा दाखल केला। इतकेच नाही तर त्या सर्व जे यांनी ज्यांना हातून करून घेतला त्याला सुद्धा रात्रभर मला पुढच्या प्लॅनिंग मला मारण्याच्या दृष्टीने मिटिंगा झाल्या यांच्या आनंदवन चौकातील बारमध्ये आणि यांचं माझ्या विरोधात षडयंत्र आहे। त्याबाबत मी माननीय IG नागपूर पोलीस अधीक्षक साहेब आणि उपविभागीय अधिकारी बरोरा यांना कळवलेलं आहे, कारण माझं जे काम आहे हे दिवस रात्र काम आहे आणि जनतेलाही माहीत आहे। मी कोणत्या याच्यामध्ये माझ्यावर अनेक पॉलिटिकल राजकीयदृष्ट्या आरोप केले, पण मी त्याला कधी उत्तर दिलं नाही, कधी कोणाच्याबद्दल आकस ठेवला नाही। माझ्या ट्रस्टच्या कामाने, माझ्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी सतत काम करत असल्याने आणि जनविकास लोकांच्या कामात असल्यामुळे लोक माझ्यापर्यंत येतात आणि त्यांचं काम मी कोणतेही भेदभाव न करता सतत करत असतो।
त्यामुळे जनतेलाही सुद्धा रवी शिंदे कशा पद्धतीनं काम करतो, कशा पद्धतीनं लोकांमध्ये वावरतो आणि कशा पद्धतीनं सुशासन आणि शांतता भंग न व्हावी याची काळजी घेऊन कायदेशीर मार्गाने काम करत असतो. आणि कायदा मला सुद्धा ज्ञात आहे. हे विनाकारण माझ्या बाबतीत त्यांना कोणतंच काही असं भेटत नाही मला बदनाम करण्यासाठी. तर ह्या पद्धतीनं कट रचला आणि विनाकारण ते माझ्यावर अदाखलपत्र आपला गुन्हा दाखल केला. परंतु काही दिवसापूर्वीच त्यांनी सुद्धा भाजपात प्रवेश केला होता ना कोणी, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की मला अध्यक्ष बनवतो म्हणून मी पक्षात. बघा, माझी सभापती निवडची प्रक्रिया ही सगळ्यांना विचारून करण्याची आहे. ज्या माणसाचं तुम्ही नाव घेताय तो निव्वळ मध्यधुंदमध्ये असतो आणि पूर्ण गावातलं राजकारण आणि देशाचं राजकारण सुद्धा तोच करतो. त्यांनी देशाचा पंतप्रधान घडवला, त्यांनी देशाचा राज्याचा मुख्यमंत्री घडवला, जिल्ह्याचा पालकमंत्री घडवला. इतकंच नव्हे तर बँकेचे संचालक, बँकेचं अध्यक्षपदसुद्धा त्याच्याच मर्जीनुसार त्यानं स्वतः घडवला. असा हा म्हणजे मैंने सब किया असा हा दाखवणारा आहे. त्याची लायकीसुद्धा भद्रावतीकरांना माहिती आहे. त्याला मी स्वतः सहकार क्षेत्रामध्ये आणलं. मी स्वतः त्याला 5 सहकार संस्थावर त्याला प्रतिनिधित्व माझ्या आधिपत्याखाली दिलं. मी विविध पदे त्याला दिलं आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्याच्यावर ट्रॅप झालेला आहे. त्या ट्रॅपमधून तो निर्दोष झाल्यावर त्याला मी या प्रवाहामध्ये आणलं. आणि असा व्यक्ती पुन्हा जर तो दारूकस म्हणजे त्या संस्थेच्या सचिवापासून तर संचालकापासून त्याच्या नावाला विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट तो नगर परिषद एरियामध्ये राहतो आणि बाजार समिती ग्रामीण भागाचे शेतकऱ्याचे म्हणून त्याच्यासाठी सभापती आणि उपसभापती हे ग्रामीण भागातलेच दिले पाहिजे. ज्याला शेतकऱ्याची नाळ आहे, ज्याला शेती करतो, ज्याला शेतकऱ्याचे सुखदुःख, शेतकऱ्याचे कामं, शेतकऱ्याच्या मालाच्या बाबतीत, पूर्ण कृषीच्या बाबतीत ज्ञान आहे, अशा लोकांना दिला पाहिजे. विनाकारण सकाळ संध्याकाळ आपलं 2 घूट आपलं पवे मारले की राजकारण करायचं हा नित्यक्रम आहे. पुऱ्या गावकऱ्यांना माहीत आहे आणि गावकऱ्यांनाही हेही माहीत आहे की बा हा एकेकाळी रवींद्र शिंदेचा खास होता आणि म्हणून याच्या, परंतु आता त्याची